नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र गंगवाल. आज आपणास काळा मसाला जे करतात गृहिणी, त्याचं तुम्हाला विधी आणि प्रमाण सांगतो. हल्ली काय झालं आहे, लोकं आयता मसाला आणून वापरतात. त्याच्या भाजीची काही चव एवढी म्हणावी तशी येत नाही. पण हा जर ओरिजिनल मसाला असा जर तुम्ही तयार केला, तर याची चव निश्चितच चांगली असेल. तर हा काळ्या मसाल्याचा तुम्हाला एक फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः 1 किलो जर मिरची घेतली, तर त्याला धने लागतात 500 ग्रॅम, खोबरं लागतं 500 ग्रॅम, तेजपान 20 ग्रॅम, दगडफूल 20 ग्रॅम, शहाजिरे 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, कर्णफूल 20 ग्रॅम, जायपत्री 20 ग्रॅम, मसाला विलायची 20 ग्रॅम, नागकेशर 20 ग्रॅम, रामपत्ती किंवा भाज्या म्हणतात त्याला, ते 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, मिरे 20 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, सुंठ 100 ग्रॅम, हळकुंड साधारणतः 100 ग्रॅम, जायफळ 2 नग, बडीशेप 100 ग्रॅम, हिंग 2-3 मोठे खडे, विलायची 50 ग्रॅम आणि जिरे 50 ग्रॅम. मिरची वेगळी भाजून घ्यायची. बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या तेलात थोडा करून भाजून ठेवायच्या. नंतर त्याची पावडर करून जो मसाला जर तुम्ही वापरला, तर याची चव वाखाणण्याजोगी असते. जे आपल्या आजीबाई आपल्याला जे मसाला देत होत्या, आपल्या आई आपल्याला मसाला देत होत्या, त्या मसाल्याची चव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. वापरून पहा. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट नावाचं चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.